ऐन दिवाळीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। सीतारंग नावाने हे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज व्यक्त होतोय। यामुळे 23 आणि 24 ऑक्टोबरला पूर्व महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे। पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। गेल्या 2 आठवड्यापासून बंद झालेल्या पावसाने आता परत एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा अचानक निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा चक्रीवादळासारखं संकट थैमान घालण्याची शक्यता हवामान खात्याकडून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी वर्तवण्यात आली आहे। गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्रावर पुढील 2 ते 3 तासांमध्ये धडकणार असल्याची मोठी बातमी आत्ताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेली आहे। आता बघा, आज रात्री 2 वाजता मागील 10 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठं नुकसान करणार असल्याचं मोठी माहिती या ठिकाणी आता समोर येत आहे। हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा अचानक निर्माण झाल्यामुळे तयार झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे आणि त्यामुळेच आता प्रचंड मोठं राक्षसी वेगाने त्या ठिकाणी चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने या 10 जिल्ह्यांकडे आता राक्षसी वेगाने पुढे सरकत असल्याचं मोठी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। हे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने या 10 जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 तासांमध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। सर्वात जास्त धोका या वादळी वाऱ्याचा रात्रीत होणार असल्याची मोठी शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे नागरिकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरायला सुरुवात झाली आहे। भारतीय हवामान खात्याने याबद्दल आता या 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी आता जाहीर करून टाकलाय। गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, अन्यथा या चक्रीवादळाचा मोठा धोका तुम्हाला सुद्धा यामध्ये होऊ शकतो असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ असण्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यामुळे आता प्रत्येक नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाची त्या ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी आता करण्यात आलं आहे। आता सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना या ठिकाणी तुम्हाला जाहीर केली आहे। सरकारने अर्जंट आदेश या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी जाहीर केलाय। या चक्रीवादळाचा फटका सर्वात जास्त म्हणजे महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांना बसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता कोणाला या ठिकाणी या ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी धोका असणार आहे, काय काय अपडेट आल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। सरकारच्या माध्यमातून या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विशेष तयारी देखील केली असल्याचं सांगण्यात आलंय। आता या ऑक्टोबर महिन्यामध्ये 3 तारखा सुद्धा हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेत। या 3 तारखांना सर्वाधिक त्या ठिकाणी चक्रीवादळाचा आता तुम्हाला महाभयंकर पावसाचा मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलंय आणि या 3 तारखांना विशेषतः मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या। आता सर्वच नागरिकांनी या ठिकाणी विशेषतः शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाची काळजी या 10 जिल्ह्यांमध्ये घेण्याचं आवाहन या ठिकाणी आता करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। सुरक्षेच्या सूचना या ठिकाणी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेत। आता बघा, या ठिकाणी राज्यातील ठिकठिकाणी आपत्कालीन परिस्थितीची सूचना या ठिकाणी आता देण्यात आली आहे। सरकारकडून आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव करणाऱ्या योजना पथके या ठिकाणी आता तयार करण्यात आलेत। म्हणजेच जे कोणी अडचणीत सापडले त्यांना एनडीआरएफची टीम देखील त्या ठिकाणी आता सज्ज करण्यात आल्याचं पाहायला मिळू लागलं आहे। या वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना देखील आता जाहीर केल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला या संकटाचा या ठिकाणी सामना आता करावाच लागणार आहे। यामध्ये तुमची सुटका होणार नाही। यासाठी आता सरकारच्या माध्यमातून हवामान खात्याच्या माध्यमातून कोणत्या 3 तारखा आता या ऑक्टोबर महिन्याच्या जाहीर करण्यात आलेत, ज्या तारखांना तुम्हाला सावध राहण्याच्या सूचना दिलेत। विशेषतः शेतकऱ्यांना या तारखांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। तुम्ही कोणती पिके पेरली असेल किंवा तुमच्या शेती पिकांचं काम राहिलं असेल तर ऑक्टोबर महिन्याच्या या 3 तारखांना या चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलंय। तसेच आज रात्री 2 वाजता कोणकोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या नक्की बघा। हवामान खात्याकडून आजचा दिवस हा गंभीर स्वरूपाचा असणार आहे असं सांगितलंय। कारण या चक्रीवादळाचा पहिला टप्पा आता आज रात्री 2 वाजल्यापासून आता या ठिकाणी तुम्हाला दिसायला सुरुवात होणार आहे। मुंबईकडून हे चक्रीवादळ या ठिकाणी या 10 जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आता या ठिकाणी सांगण्यास आता सुरुवात करत आहे। चक्रीवादळ नेमकं कशा प्रकारे हे असणार आहे, कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक परिणाम होणार आहे, 10 पैकी कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक जास्त धोका वर्तवलाय,
तसेच कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये मुंबईकडून जास्तीकडे बघा, कोणत्या 10 जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्याकडे सर्वात पहिल्यांदा हे चक्रीवादळ आज किती वाजता दाखल होणार आहे, यासाठी बचाव कार्य तुम्हाला कशा प्रकारचं आता त्या ठिकाणी करायचं आहे, राज्य सरकारने काय उपाययोजना यासाठी केलेत का, विशेष जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी काही या ठिकाणी सूचना देखील हवामान खात्याने आणि सरकारच्या माध्यमातून आता काही सूचना देखील तुम्हाला आता पाळायला या ठिकाणी सांगितलेत। त्यामुळे कोणकोणत्या सूचना या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाळायचे आहेत, नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता रात्री हे चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता आहे। आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ 10 जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। हवामान खात्याकडून जिल्ह्यानुसार नेमकं किती वाजता हे चक्रीवादळ तुमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, घुसण्याची शक्यता आहे, टाइम, वेळ आणि त्याबरोबर तुम्हाला कोणत्या टायमिंगला सर्वाधिक जास्त धोका आज रात्रीमध्ये आहे हे आता या ठिकाणी आपण बघायचं आहे। हे चक्रीवादळ अचानक का निर्माण झाले तर त्याचं कारण सुद्धा समोर आले। आता बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये अचानक कमी दाबाचे पट्टे निर्माण होत असल्यामुळे आता यामध्ये आता चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सावध राहायचं आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये आज रात्री किती वाजता चक्रीवादळ येणार आहे याची सविस्तर अपडेट तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घ्यायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अचानक चक्रीवादळ का निर्माण होत आहे, तर बघा, समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानवाढीमुळे एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे जो प्रचंड वेग सध्याला धारण करू लागला आहे। त्यातूनच महाभयंकर 10 वर्षातील राक्षसी चक्रीवादळ, मोठं चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण झाल्याचं आता पाहायला मिळतंय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार या चक्रीवादळाची तीव्रता पुढील 2 ते 3 तासानंतर आणखीन वाढणार असल्याचं सांगितलंय, म्हणजेच 120 ते 150 किलोमीटर या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता सध्याला हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये सध्याला दाखल झालंय आणि मुंबईकडून या 10 जिल्ह्यामध्ये आता हे चक्रीवादळ येण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। आता बघा, हवामान खात्याकडून सर्वाधिक धोका आता या 10 जिल्ह्यांना सांगण्यात आलाय। तसेच हवामान खात्याकडून ऑक्टोबर महिन्यामध्ये नेमकं सर्वाधिक जास्त पाऊस आणि सर्वाधिक वादळी वारा कोणत्या तारखेला या ठिकाणी येईल, या ठिकाणी चक्रीवादळाचा धोका कोणकोणत्या 3 तारखांना सर्वाधिक या ठिकाणी आता वर्तवण्यात आला आहे। 3 तारखा या ठिकाणी सर्वात भयंकर स्वरूपाच्या असणार आहेत, भयंकर धोक्याचं असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। या ठिकाणी या तारखांना हवामान खात्याकडून तुम्हाला सांगण्यात आले, शेतकऱ्यांनी विशेषतः या तारखा लक्षात ठेवायला सांगितलंय। आज रात्री 2 वाजता मध्यरात्री त्या ठिकाणी हे चक्रीवादळ या 10 जिल्ह्यामध्ये मुंबईकडून आता येऊन थैमान घालण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। चक्रीवादळ या ठिकाणी आता हे सर्वात मोठं असल्याचं सांगण्यात आलंय, म्हणजे आता त्या ठिकाणी कोणी घराबाहेर अजिबात पडू नये। त्या ठिकाणी रात्री सुद्धा अजिबात कोणत्याही कारणास्तव घराबाहेर अजिबात पडू नका असं आवाहन या ठिकाणी करण्यात आले। आजची रात्री या ठिकाणी आजची रात्र वैऱ्याची असणार असं सांगितलंय, सर्वाधिक धोकादायक रात्र या ठिकाणी असल्याचं सांगण्यात आलंय। आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ नेमकं कोणकोणत्या 10 जिल्ह्यामध्ये घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजणार आहे। तसेच ज्या 3 तारखांना सर्वाधिक धोका चक्रीवादळाचा आहे असं ऑक्टोबर महिन्याच्या या एंडिंगच्या 3 तारखा कोणत्या देण्यात आलेत हे तुम्ही आता नक्की पाहायचं आहे। चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका या ठिकाणी पुढील 3 तारखांना सर्वाधिक जास्त आहे। बघा, आज मध्यरात्री 2 वाजता या ठिकाणी हे चक्रीवादळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे। 120 ते 150 किलोमीटरच्या आसपास या ठिकाणी याचं वादळी वाऱ्याचं स्पीड म्हणजेच वादळी वाऱ्याचं वेग त्या ठिकाणी असणार आहे। आता यामध्ये मोठे वारे वाहू लागतील, वाऱ्याचा वेग प्रचंड असेल, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। नदी नाले ओढे त्या ठिकाणी प्रचंड आता वाहण्याची शक्यता आहे, पूर येण्याची शक्यता आहे। ज्यांची घरं पत्र्याची आहेत, ज्यांची घरं या ठिकाणी आता कच्ची घरं आहेत त्यांची पत्रे उडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। घराचं जर छप्पर त्या ठिकाणी साधा असेल, छपराचं असेल त्या ठिकाणी तर ते उडण्याची शक्यता आहे, विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे। विजेचे खांब त्या ठिकाणी मोडून पडतील, या ठिकाणी रस्त्यावर झाडं सुद्धा उन्मळून पडण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या। या चक्रीवादळामुळे मोठा पाऊस त्यामध्ये असल्यामुळे ढगफुटी सदृश पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। गेल्या आठवडाभरापासून या ठिकाणी थांबलेला आता पाऊस परत एकदा मोठा सुरू झालाय आणि या थांबलेल्या पावसाबरोबर चक्रीवादळ सुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। या चक्रीवादळासोबत मोठा पाऊस भयंकर या ठिकाणी येत असल्यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे। नदीकाठचे जे लोक असतात त्यांना मोठा धोका असल्याचं सांगितलंय। समुद्राची परिस्थिती सध्याला खवळलेली पाहायला मिळते।
चक्रीवादळामुळे समुद्रामध्ये मोठमोठ्या या ठिकाणी लाटा सुद्धा निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय। सध्याला हे अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ येऊन पोहोचलंय, त्यामुळे ते हळूहळू मुंबईमध्ये घुसेल आणि मुंबईमधून जोरदार त्या ठिकाणी ताकदीने या 10 जिल्ह्यामध्ये आज रात्री 2 वाजता घुसण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आता काय काय परिस्थिती होऊ शकते, तुम्हाला काळजी कशा पद्धतीने घ्यायची आहे, ऑक्टोबर महिन्याच्या कोणत्या तारखेला सर्वाधिक जास्त धोका या चक्रीवादळाचा सांगण्यात आलाय बघा। चक्रीवादळ या ठिकाणी थोड्याच अंतरावर आता बाकी राहिलं आहे, त्यामुळे समुद्रामध्ये सध्यालाच मोठमोठ्या लाटा उसळायला सुरुवात झाली आहे। मासेमारी करणाऱ्या लोकांना यामध्ये धोका असण्याचं सांगितलंय, त्यामुळे प्रशासनाने सर्व मासेमाऱ्यांना तसेच विशेष शेतकऱ्यांना या ठिकाणी आता सावध राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। वीज पडण्याचा या ठिकाणी धोका जास्त असल्याने या चक्रीवादळात विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात असेल, त्यामुळे ढगफुटी सदृश पाऊस देखील होणार आहे। आता माणसांना, जनावरांना तसेच यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। काही वर्षांमध्ये चक्रीवादळाचा इतिहास जर आपण बघितला तर या संकटाचं गांभीर्य तुमच्या लक्षात येणार आहे। आता बघा, 10 वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ आज रात्री 2 वाजेपर्यंत तुमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। आता बघा, या ठिकाणी आज रात्री 2 वाजता चक्रीवादळ कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये थैमान घालणार असल्याची अपडेट समोर आल्या। तसेच आता ऑक्टोबर या महिन्यामध्ये त्या ठिकाणी सगळ्यात मोठा त्या ठिकाणी चक्रीवादळासारखा पाऊस कोणत्या 3 तारखेला येणार आहे नक्की बघा, कारण मागच्या वेळी तुम्हाला माहित आहे नांदेड, लातूर, सोलापूर प्रचंड मोठी ढगफुटी झालेली होती, वादळी वारा त्या ठिकाणी व्हायला होता, त्यामुळे प्रचंड मोठं नुकसान देखील झालं होतं। त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणत्या 3 तारखा या ठिकाणी देण्यात आलेत, त्या 3 तारखांना या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण या ठिकाणी मागच्या 5 वर्षात जर विचार केला तर चक्रीवादळामध्ये कोणकोणतं नुकसान झालं होतं, कशा पद्धतीने चक्रीवादळ आहे, कोणत्या 3 तारखांना येणार आहे, सविस्तर अपडेट काय आल्या तुम्ही आता पाहू शकता। तुम्हाला आठवतंय का बघा, 2021 मध्ये एक चक्रीवादळ आलं होतं, तुम्हाला आठवत असेल 2021 ला तसेच 2019 ला पण एक चक्रीवादळ आलं होतं। या वादळामुळे ओडिसामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालं होतं, झाडे उन्मळून रस्त्यावर पडली होती, घरे या ठिकाणी अनेकांची उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळालं, शेतींचंही मोठं नुकसान त्यावेळी झालेलं होतं। त्यानंतर पुढचं चक्रीवादळ आलं, 2021 ला चक्रीवादळ आलं होतं। पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये या वादळाने हाहाकार माजवला होता। या वादळामध्ये जवळपास 13 लाख घरं एकदम त्या ठिकाणी 2 ते 3 दिवसामध्ये उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळालं, पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। पुढचं वादळ आलं 2022 मध्ये, ओडिसा आणि बंगालच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विनाश, त्या ठिकाणी भरपूर विनाशकारी परिस्थिती निर्माण झाली। यावरून सर्व उदाहरण तुमच्या लक्षात येईल, हे उदाहरणं जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की चक्रीवादळाचं मोठं संकट किती भयंकर असतं। हे चक्रीवादळ आज रात्री 2 वाजता या 10 जिल्ह्यातील आता महत्त्वाच्या भागामध्ये आता येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। पुढील 10 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी मुंबईकडून हे चक्रीवादळ रात्रीपर्यंत घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता बघा, गेल्या 2 आठवड्यापासून पाऊस थांबला होता, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता पाऊस बंद झाला की काय अशा बातम्या पसरत होत्या, परंतु अखेर मोठ्या पावसाला आजपासून सुरुवात झाल्या। महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा जर विचार केला तर यामध्ये आता वेगळंच वातावरण या ठिकाणी निर्माण झालं, वादळी वाऱ्याचं नुकसान झालं। 2019 जर विचार केला तर यामध्ये कोकणात आपल्या वादळी वारा घुसला होता, ज्यामध्ये रायगडमध्ये, रत्नागिरीमध्ये या 2 जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झाल्याचं तेव्हा पाहायला मिळालं। लाखो त्या ठिकाणी रुपयांचा शेतकऱ्यांना तोटा बसला, फटका बसला। याच पार्श्वभूमीवर लगेचच एक नवीन वादळ या ठिकाणी निर्माण झाले। नवीन वादळ निर्माण झाल्यामुळे याला तुम्ही अजिबात हलक्यात घेऊ नका, प्रशासनाने याची जय्यत तयारी केली। आता आपण या ठिकाणी पाहायचं आहे की आता कोणत्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे, तुम्हाला नेमकं काळजी कशा प्रकारे घ्यायची आहे आणि आता कोणत्या 3 तारखांना ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक चक्रीवादळाचा धोका आहे आणि आज रात्री 2 वाजता कोणत्या कोणत्या त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये हे चक्रीवादळ घुसण्याची शक्यता आहे पहा। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून विशेष काळजी घेण्याचं तुम्हाला काय काय सांगितले बघा। शेतकऱ्यांनी आणि सर्व नागरिकांनी या ठिकाणी आता विजापासून सावध राहायचं आहे। कुठेही त्या ठिकाणी वीज जर चमकली तर त्याच्या आसपास अजिबात त्या ठिकाणी एखाद्या झाडाखाली वगैरे अजिबात जाऊ नका, लाईटच्या जवळ अजिबात जाऊ नका। घरातून त्या ठिकाणी वादळी वारा त्या ठिकाणी मोठा असेल तर घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना दिलेत। तसेच तुम्ही शेतात जर असाल
तर त्या ठिकाणी तुम्ही तात्पुरतं इकडे तिकडे थांबा, पण पाण्याजवळ, विजेच्या खांबाजवळ आणि झाडाजवळ अजिबात थांबू नका असे या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलं आहे। तुम्ही बाजारामधून इलेक्ट्रॉनिक त्या ठिकाणी बॅटरी वगैरे सर्व व्यवस्थित त्या ठिकाणी खरेदी करायचं आहे। तुम्हाला मोबाईल या ठिकाणी चार्जिंग करून ठेवायला सांगितलं आहे, कारण या ठिकाणी मोबाईल चार्जिंग परत होणार नाही, कारण लाईट त्या ठिकाणी जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या। यामध्ये आता तुम्हाला सांगत आहे चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका या 10 जिल्ह्यांमध्ये बसण्याची शक्यता आहे। यामधील बघा आता कोणकोणते जिल्हे आहेत, कोणत्या 3 तारखांना विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे। यामध्ये आता तुम्हाला जिल्हे सांगत आहे, या जिल्ह्यामध्ये भयंकर धोका असल्याचं आता सांगण्यात आलंय। जिल्ह्यांची नावे तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। यामध्ये आता बघा जिल्हे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई शहर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका असल्याचं सांगण्यात आले। यामध्ये काही ठिकाणी वादळी वारा आणि मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे। वादळी वाऱ्याचा वेग आता या ठिकाणी 100 ते 120 प्रति तास किलोमीटर असण्याची शक्यता आहे। त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या तारखांना या ठिकाणी वादळी वारा आणि पाऊस होण्याची शक्यता आहे। अचानक कमी दाबाचा पट्टा तीव्र होत असल्यामुळे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील त्या ठिकाणी आता 27, 28 आणि 29 या 3 तारखांना तुम्हाला विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय। यामध्ये काही ठिकाणी पाऊस, काही ठिकाणी वादळी वारा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी काळजी घ्यायची आहे। ही एक अंदाज होता, हा अंदाज असतो, त्यामुळे शेती पिकांची मोठी कामे करत असताना तुम्ही परत एकदा अनुभवी व्यक्तीकडून अंदाज घ्या आणि मग तुमच्या शेती पिकांची काळजी घ्या, कारण अंदाज असतो। त्यामुळे विशेष मोठ्या व्यक्तींना विचारून मोठी कामे तुम्ही नक्की करा। व पावसाबद्दल अशाच प्रकारचे तुम्हाला नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।